हर हर महादेव भावांनो. गेलाय आताच. सकाळपासून पाऊस चालू होता, आता उघडलाय पाऊस. पण इथं धुकं आणि आता जरा मला वाटतं आभाळ पण जायला लागले. ढगं गेले सगळे, त्यामुळे पाऊस इथून पुढं लागणार नाही. आणि मला वाटतं तसंच व्हावं. वातावरण बघा इथलं एक नंबर वातावरण आहे, मस्त गार. आपल्या कोकणातली वाईब, डोंगरातली. गुजरातमध्ये एंटर झाल्यापासून आपण पहिल्याच गावात थांबलो होतो, सुतारपाडा. लोक चांगली मदत करतात. म्हणजे जेवण वगैरे आणून दिले. एक किराणा दुकान होतं राजस्थानी, त्यांनी घरूनच जेवण वगैरे आणून दिलं. आणि रात्री झोपण्याची सोय वगैरे पण मस्त झाली. आता इकडून हा रोड जातो तो वापी दमनकडे पण, आणि आपल्याला परत राईटला वळून धरमपूरकडे जायचे. समुद्रकिनाऱ्याला जास्त पावसाचं वातावरण आहे. पावसात सायकल चालवायला आणि पूर्ण चिडचिड होते अंगाची. आपला मोबाईल बंद झालेला आहे, त्याच्यामुळे काय कॉल वगैरे लागत नसेल रात्रीपासून. तर धरमपूरमध्ये जाऊन थोडं मोबाईलला दुरुस्त करायचे. 2 दिवसानंतर आज ऊन बघायला भेटले. नाही तर नुसतं पावसाचं वातावरण आहे, नुसतं पाऊस पडतंय, ऊन पण दिसाना, तुझ्या ढगाने काय दिसानाच काय. आज 2 दिवसांना जर थोडं ऊन पडल्यासारखं वाटायला लागले. पूर्ण पावसाचं वातावरण होतं. एक दिवस तर आपण फक्त आराम केला पावसामुळे, पण दुसऱ्या दिवशी म्हटलं जाऊ द्या, आता असू द्या पाऊस चालू या पुढं. आणि आपण गुजरातमध्ये आलो. आपल्या ऑल इंडिया ट्रिपचं हे पहिलं राज्य आहे गुजरात. आपण गुजरात पूर्ण एक्सप्लोअर करणार. जोपर्यंत घाटाचा रस्ता आहे तोपर्यंत थांबतच जावं लागते, कारण घाट चढायला डायरेक्ट सायकल चालवून तर काय चालवता येत नाही, चालवत न्यावं लागते सायकल उतरून. आणि उतार लागलं की बस. आता आपण गुजरातमध्येच भावांनो, आणि हा पूर्ण जंगल एरिया आहे, पूर्ण जंगलामध्येच आपण. वाहतूक आहे या रस्त्यावरती, पण हे टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे. महादेव भावांनो, आपण आता सध्या आहेत गुजरातमधील एका जंगलात. टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे हे. ही आपली सगुना टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे. पण कुठं आपल्याला वाघ काय बघायला भेटेना. पूर्ण डोंगरचा एरिया, लोकवस्ती एकदम कमी आहे, वाहतूक बऱ्यापैकी आहे. आणि हा आपला लुक, जादूवाला लुक केलेला आहे आपण एकदम. का तर इथं काय व्हायला लागलं आहे, 5 मिनिटाला ऊन पडतं आहे तर 5 मिनिटात लगेच पाऊस चालू होते. त्यामुळे आपल्याला हे रेनकोट वगैरे घालूनच चालावं लागते. नमस्कार भावांनो, हर हर महादेव. मी आता आहे गुजरातमधील धरमपूरमध्ये. तर आपल्याला काही काम होतं, आपलं जिओचं सिम कार्ड खराब झालेलं होतं, म्हणून सिम कार्ड घ्यायचं होतं. आणि आपल्याला हा इंडियाचा फ्लॅग जो सायकलला लावलेला आहे तो फ्लॅग पण घ्यायचा होता. तर हा हिरेन भाऊ आहे, आपल्याला रस्त्यात भेटला, त्याने खूप मदत केली आपल्याला. आणि चहा नाश्ता वगैरे पण केलं. आणि आता आपण पुढच्या वाटाला निघणार आहोत. हिरेन भाऊ बोला पुढे. पहले तो मैंने देखा कि मतलब मैं घर पे जा रहा था, तो रास्ते में देखा कि कोई ट्रैवलर साइकिल पे जा रहा है, तो मैंने गाड़ी स्लो डाउन किया और घूम के देखा. बाद में बोर्ड दिखा ना, तो मैं घूम के आया और भाई को हॉर्न मारा 2-3 बार. बाद में खड़ा किया, बाद में पूछा, थोड़ी बातचीत हुई और उसने बोला कि मेरा फ़ोन यहाँ वगैरह ऐसा कुछ हुआ है. मैंने एड्रेस दिया जियो का, तो वो बंद था. बाद में मैं गया, फ़ोन उसने, मैंने नंबर दिया था, कुछ भी काम पड़े या कुछ भी इमरजेंसी हो तब नंबर दिया. बाद में हम मिले वहाँ पे. जियो केयर भाई वहाँ पे पहुँचे, जियो केयर बंद था. उसने फ़ोन किया, मैं पहुँचा, मेरा दोस्त था जियो केयर में. मैंने उसको फ़ोन किया और सिम कार्ड का अरेंज हो गया है. मतलब यही कि एक भगवान ने जैसे मिला है, ऐसा ही. मतलब जो दिल से ट्रैवल करते हैं ना, वो मतलब किसी न किसी रूप से भगवान उसको हेल्प करता ही है. मतलब ऐसे कुछ कोई भी आपको रास्ते में कोई भी या ट्रैवलर दिखे ना, तो बस 2 मिनट 3 मिनट बात करिए, तो उसको भी अच्छा लगेगा और आपको भी कुछ जानने का मौका मिलेगा. जय हिंद, जय भोलेनाथ. तर मग मित्रांनो, खूप मदत केली आहे भावाने आपल्याला. जवळपास 10-15 किलोमीटरवरून परत रिटर्न आले आपल्यासाठी. आणि ते जिओ केअर बंद होतं, तर ते एजंटला कॉल करून त्यांना बोलून घेतलं. आणि आपलं सिम जे एक्सचेंज करायचं होतं ते करून घेतलं. आणि मी बोललो दादाला की आपल्याला एक इंडियाचा फ्लॅग लावायचा आहे. असा रस्त्यात तर कुठं दुकानात मिळत नव्हता, आपण बघितलं होतं खूप, पण मिळालं नाही. तर त्यांनी त्यांच्या स्कूटीवरती आपल्याला मार्केटमध्ये फिरवलं आणि हा फ्लॅग आपल्या सायकलला लावण्यासाठी घेतला आहे. आणि ही आपली सगुना. तर आपण आता पुढच्या रस्त्यासाठी निघणार आहोत. धन्यवाद.
धन्यवाद दादा. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. हे इथलं वातावरण, ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. काय करायचं, पाऊस काय सुट्टीत दे ना भाऊ. आता वाटलं आता ऊन पडलंय मस्तपैकी अंतर कवर होईल आणि भर उन्हात पाऊस पडेल. आणि आपली सगुणा आता मस्त वाटते ना, झेंडा लावलाय ते. नमस्कार भावांनो, मी आता आलेलो आहे चिखलीमध्ये. चिखली म्हणजे आपलं पुण्यातलं चिखली नाही, चिखली हे गुजरातमधलं चिखली आहे. धरमपूरच्या समोर 30-35 किलोमीटरवरती आपण आलेलो आहोत. आणि इथं आपल्याला एक आपला मराठी भाऊ भेटलेला आहे, जो की इथंच वास्तव्याचा आहे. ह्याच्या फॅमिलीसकट तो इथंच राहिला आहे. माझं नाव यश धर्मेंद्र सालुंके आहे, मी गुरव आहो. आणि इथं इकडं गुजरातमध्ये येऊन पण मराठी माणूस भेटल्यावर खूपच चांगलं वाटलं. त्यांनी आपले इथं त्या मंदिरात, महादेवाचं मंदिर आहे, इथं राहण्याची सोय वगैरे केली. आणि ते बोलले की संध्याकाळी इथं राहू शकता बिंदास, खूप सेफ आहे. आणि इथं हा नजारा बघा, हा पूर्ण नदीच्या आवारातच हे मंदिर आहे. धन्यवाद.